नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 12वा छोटे आजार घरगुती उपचार या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आकडा अ आहे, काय करावे बरे? प्रश्न पहा. मुंबईच्या एका शाळेत हेलन चौथीत शिकते. एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली. तिची शुद्ध हरपली. पायाला जबरदस्त दुखापत झाली. यावेळी आपण काय करायला पाहिजे याचं उत्तर पहा. घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या मदतीने हेलनला लगेच दवाखान्यात नेऊ. हेलनच्या ज्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे त्या पायाविषयी डॉक्टरांना सांगू. त्यानंतर तिच्या पालकांना झालेल्या घटनेविषयी माहिती सांगून बोलावून घेऊ. पुढील प्रश्न पाहूया. जरा डोके चालवा. आकडा 1 पहा. अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो? उत्तर पहा. अडुळशाच्या पानांचा अर्क खोकला, कफ, दमा, सर्दी इत्यादी आजारांना बरे करण्यासाठी उपयोगी पडतो. पुढील प्रश्न पहा. सर्दीची लक्षणे कोणती? उत्तर. सर्दीची लक्षणे पुढील प्रमाणे: नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, नाक लाल होणे, घसा खवखवणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोके दुखणे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. बाम कशासाठी वापरला जातो? उत्तर पहा. डोके दुखणे, अंग दुखणे, सर्दी झाल्यावर बाम वापरला जातो. बाम वापरल्यामुळे जो भाग दुखतो त्याला आराम मिळतो. पुढील प्रश्न आहे. ताप उतरल्याची खूण कोणती? उत्तर. ताप उतरल्यावर घाम येऊन अंग गार पडते. पुढील प्रश्न. कोष्टक पूर्ण करा. पुढे काही आजारांची नावे दिली आहेत. नावे पहा. सर्दी, चिकुनगुनिया, हिवताप, खेळताना पडून खरचटणे, पोटाला तड लागणे, विषम ज्वर, गरम तव्याचा बोटांना चटका बसणे आणि पाय मुरगळणे. यापैकी कोणते आजार लवकर बरे होणार आहेत, कोणते लवकर बरे न होणारे आहेत ठरवा आणि खालील कोष्टक पूर्ण करा. या ठिकाणी तक्ता पहा. लवकर बरे होणारे आजार आणि दुसऱ्या बाजूला आहे लवकर बरे न होणारे आजार. आता वरील आजारांचं आपण वर्गीकरण करूया. पहा. लवकर बरे होणारे आजार कोणकोणते आहेत? सर्दी, खेळताना पडून खरचटणे, पोटाला तड लागणे, गरम तव्याचा बोटांना चटका बसणे, पाय मुरगळणे. आणि लवकर बरे न होणारे आजार कोणते पहा? चिकुनगुनिया, हिवताप, विषम ज्वर. पुढील प्रश्नाकडे जाऊया. थोडक्यात उत्तरे लिहा. आकडा पहिला पहा. सखूचा घसा का दुखू लागला? उत्तर पाहूया. सखूने थंडगार आईस्क्रीम खाल्ले त्यामुळे सखूचा घसा दुखू लागला. पुढील प्रश्न पाहू. कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली? उत्तर. कावीळ झाल्यामुळे डॉक्टरांनी ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली.
पुढील प्रश्न, सर्दीवर घरगुती उपचार कोणता? उत्तर, सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घेतात, छाती शेकतात. पुढील प्रश्न, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का? उत्तर, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घेऊ नयेत. पुढील प्रश्न, गाळलेले शब्द भरा. आकडा 1 पहा. सखूच्या ताईचे डोळे टिंबटिंब दिसत होते. उत्तर आहे पिवळसर. आकडा 2 आहे. टिंबटिंब चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. उत्तर आहे साप. आकडा 3 आहे. धुतलेली जखम टिंबटिंब करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. उत्तर आहे कोरडी. मुलांनो, या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे. स्वाध्याय तुम्हाला समजला असेलच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त रहा, अभ्यास करा. धन्यवाद.